वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आहे आमचा दुसरा दिवस अंदमानमध्ये आणि सध्या आम्ही आहोत पोर्ट ब्लेअर येथे आणि आज आम्ही इथे बघणार आहोत सेल्युलर जेल आणि त्यानंतर निघणार आहोत हॅवलॉकसाठी। तर आता सगळ्यात आधी आम्ही रेडी झालेलो आहोत आणि आता सकाळची होते 9। तर आता लवकर जाऊन आम्ही ब्रेकफास्ट करणार आहोत आणि ब्रेकफास्ट झाल्यावर इथून चेकआउट निघणार आहोत सेल्युलरसाठी आणि मग तिथून जाऊन हॅवलॉक। तर आता आपण अगदी काय एक्सप्लोर करणार आहोत हे पुढच्या व्हिडिओमध्ये बघू। तर तेच बघण्यासाठी तुम्हाला आमच्यासोबत बनून राहायचं आहे। तर चलो चलते हैं। आता आम्ही पोहोचलेलो आहोत सेल्युलर जेल येथे आणि सेल्युलर जेलची एंट्री तिकीट आहे 30 रुपये पर पर्सन इंडियनसाठी आणि या जेलला काला पाणी सुद्धा म्हणण्यात येतं आणि या जागेचं इतिहासात महत्त्वाचं असं एक स्थान आहे। तर हे जेल आधी 1867 पासून 1930 पर्यंत ब्रिटिश चालवायचे आणि ते अत्यंत क्रूर पद्धतीने हे जेल चालवत होते आणि जे कैदी इथे यायचे त्यांना अत्यंत कठीण अशी शिक्षा व्हायची। तर या जेलमध्ये बऱ्याच आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी त्यांच्या जीवाची आहुती दिलेली आहे, त्यांच्या जीवाचं बलिदान दिलेलं आहे आणि बऱ्याच स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या जेलमध्ये त्यांचं एक महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे आणि त्यामध्ये नावे येतात विनायक दामोदर सावरकर, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, राजगुरू आणि अश्विनी कुमार गोखले यांच्यासारख्या स्वातंत्र्य सैनिकांची नावं या जेलसोबत जोडलेली आहेत। त्यामुळेच मला असं वाटते की या जेलमध्ये आपण एकदा तरी यायला पाहिजे आणि बघायला पाहिजे की कशा प्रकारे आपले स्वातंत्र्य सैनिक कारागृहामध्ये राहिले आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये यशस्वी राहिले। तर या कारागृहामध्ये 3 इमारती आहे आणि प्रत्येक इमारतीमध्ये 3 मजले आहेत आणि प्रत्येक मजल्यावर छोटे छोटे कोठडे आहे ज्या कोठड्यामध्ये आपले स्वातंत्र्य सैनिक होऊन गेलेत। तर इथे आपण बघू शकता की बाहेरून हे कारागृह कशा प्रकारे दिसत आहे। तर हे आहे संपूर्ण असं बाहेरून याचा तुम्ही लूक बघू शकता कारागृहाचा। आणि आता आपण जाणार आहोत अशा ठिकाणी जिथे कैद्यांना फाशी दिली जायची। तर जे समोर तुम्हाला एक छोटंसं असं घर दिसत आहे, हिरवा जो दरवाजा दिसत आहे, तर हेच जागा आहे जिथे कैद्यांना फाशी दिली जायची। तर इथे सध्या रंगरंगोटी सुरू होती त्यामुळे मी तुम्हाला आतमध्ये जाऊन नाही दाखवू शकले, पण इथे कैद्यांना फाशी ही होत होती आणि हेच होतं आपलं संपूर्ण कारागृह सेल्युलर जेल आणि त्यालाच काला पाणी सुद्धा म्हणण्यात येतं। आणि आता आपण इथून पडणार आहोत बाहेर। तर जसं तुम्ही बाहेर पडाल आणि थोडं समोर चालत जाल तर तुम्हाला सुंदर असा एक समुद्र दिसणार आहे जो खरंच दिसायला खूप भारी असा वाटत होता आणि एकदम मन आकर्षित करून टाकत होता। त्यामुळेच मी इथे थोडासा व्हिडिओ कॅप्चर करून तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। हे अत्यंत सेल्युलर जेलमधून बाहेर पडल्यानंतर थोडं 5 मिनिटं समोर चालल्यानंतर तुम्हाला हा समुद्र दिसणार आहे। आणि आता यानंतर आपण जाणार आहोत हॅवलॉकला। तर हॅवलॉकसाठी इथे आपण घेतलेली आहे फेरी। तुम्हाला हॅवलॉकला जायचं असेल किंवा नील आयलंडला जायचं असेल तर इथून फेरी घेऊनच तुम्हाला जायला लागणार आहे। तर इथे 2 प्रकारचे फेरी ऑप्शन्स अवेलेबल आहेत। तर पहिला आहे मॅक्रूज आणि दुसरा आहे नौटिका। तर तुम्हाला इथे जास्त प्रमाणात जे प्रचलित फेरी ऑप्शन मिळणार आहे ते आहे मॅक्रूजचं आणि नौटिकाचं। त्याच प्रकारे इथे ग्रीन ओशियन म्हणून पण फेरी ऑप्शन अवेलेबल आहे पण त्याचं प्रचलन जास्त नाही आहे। आणि त्याच प्रकारे गव्हर्नमेंट फेरीसुद्धा तुम्हाला मिळून जाईल। तर गव्हर्नमेंट फेरीचे प्राइजेस थोडे कमी असतात पण त्यासाठी आधीपासून बुकिंग करून ठेवावं लागतं। तर नाहीतर वेळेवर जर तुम्ही बुकिंग करायला जाल तर तुम्हाला गव्हर्नमेंट फेरी ऑप्शन्स नाही मिळणार। आणि इथे आम्ही मॅक्रूजची फेरी बुक केली होती आणि ती आम्हाला 1700 रुपये पर पर्सन पडली आहे पोर्ट ब्लेअर टू हॅवलॉकसाठी। तर तुम्ही बघू शकता की फेरीमधून सुद्धा हे पाणी तिथे जास्त असं निळं दिसत आहे आणि तुम्ही फेरी जी आहे म्हणजे जी फेरीची राईड आहे पोर्ट ब्लेअर टू हॅवलॉक ती सुद्धा खूप जास्त तुम्ही एन्जॉय करू शकता। त्यामध्ये पण खूप जास्त मजा येते। आमचं प्रीमियम ऑप्शन होतं आणि आम्हाला 1700 रुपये पडलेले आहेत। तर यामध्ये आपल्याला डिलक्स ऑप्शनसुद्धा आहे, त्याचे चार्जेस मे बी जास्त असणार आहे तर ते तुम्ही चेक करू शकता। आणि आता आपण पोचलेलो हॅवलॉकला आणि आता इथून आम्ही जातोय ती बाहेर आणि बाहेर आमचं कॅब ड्रायव्हर वाट बघत आहे आणि आम्ही तिथून जाणार आहोत काला पत्थर बीच। तर आता बघूया आपण की काला पत्थर बीच कसा आहे। तर
तर आता आपण पोहोचलेलो आहोत कालापत्थर बीच इथे आणि तुम्ही बघू शकता की हा बीचसुद्धा किती जास्त सुंदर आहे। सगळीकडे तुम्हाला निळं पाणी दिसत आहे आणि किती शांत असं बीच वाटत आहे आणि खूप स्वच्छ असं पाणी आहे। अंदमानच्या सर्वच बीचचं पाणी खूप जास्त स्वच्छ आहे आणि सगळेच बीच खूप सुंदर आहेत आणि सगळेच बीच खूप जास्त मेंटेन केलेले आहे। जर तुम्ही बीच पर्सन असाल तर प्लीज एकदा तरी अंदमानला व्हिजिट करा। मालदीव्स आणि बालीला नक्की हे फिक्का पाडणार आहे। खूप सुंदर अशी जागा आहे। आपल्या इंडियामध्ये पण आपल्या भारतामध्ये पण बघण्यासारखं खूप जास्त प्लेसेस आहे आणि खूप सुंदर अशा प्लेसेस आहे। तर आपण आपल्या इंडियामध्ये पण एक्सप्लोर करायला पाहिजे आणि आपल्या इंडियाचं सौंदर्यसुद्धा एक्सपिरियन्स करायला पाहिजे असं मला वाटते। तर एकदा तरी अंदमानला व्हिजिट करा आणि अंदमानचं सौंदर्य हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा, तुम्हाला नक्की आवडणार आहे। तर हाच आहे आपला पूर्ण कालापत्थर बीच आणि तुम्ही बघू शकता किती स्वच्छ असं पाणी तुम्हाला इथे दिसत आहे आणि खरंच यार म्हणजे मला तर खूप भारी वाटलं इथे येऊन। आणि बीचच्या समोरच्या साईडला छोटे छोटे स्टॉल्स आहे। जर तुम्हाला काही वस्तू विकत घ्यायची असेल तर तुम्ही तिथून घेऊ शकता। इथे तुम्हाला छोट्या मोठ्या वस्तू मिळून जातील आणि इथलं नारळाचं पाणी 50 रुपयाला एक मिळणार आहे, पण खूप भारी असं नारळ पाणी तुम्ही पिणार आहात। इथे खूप मोठं असं नारळ इथे मिळतं आणि पाणी पूर्ण गोड असं पाणी तुम्हाला मिळणार आहे त्या नारळाचं। तर नक्की इथलं नारळ पाणीसुद्धा टेस्ट करा। जर तुम्ही नाईट पार्टी करायच्या हिशोबाने बीचवर येत असाल, नाईट आऊट करायच्या हिशोबाने बीचवर येत असाल तर ही प्लेस तुमच्यासाठी नाही आहे। कारण अंदमानचे सर्वच बीच हे 6:30 नंतर बंद होतात आणि तुम्हाला 6:30 नंतर कुठल्याही बीचवर थांबायची परवानगी नाही आहे। कारण इथला सूर्यास्त हा 5:30 ते 6च्या दरम्यान होऊन जातो आणि 6:30 पर्यंत इथे पूर्ण काळाकुट्टा अंधार असा पडलेला असतो आणि त्यामुळे तुम्हाला रात्री या बीचवर कुठेही थांबू देत नाही, कोणालाही परवानगी मिळत नाही बीचवर थांबायची। काही इथे हॉटेल्स आहे जे बीचच्या शेजारी आहे तर ते मे बी तुम्हाला परमिशन देऊ शकते, बट असं नॉर्मली तुम्हाला इथं परवानगी नाही मिळणार बीचवर एन्जॉय करायची, रात्रभर पार्टी करायची। तर तुम्ही इथले प्रत्येक बीच हे 6:30 पर्यंतच एन्जॉय करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला आपापल्या हॉटेलला परत जावं लागणार आहे। तर हाच होता आपला आजचा संपूर्ण व्लॉग। तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला प्लीज कॉमेंट करून कळवा। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करून द्या, चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि बेल आयकॉन हिट करायला विसरू नका। कारण आपण उद्या जाणार आहोत राधानगर बीच, जो एशियातला वन ऑफ द सुंदर असा बीच आहे आणि एलिफंट बीच जिथे सर्व स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी होतात। तर आपण दोन्ही बीच एक्सपिरियन्स करणार आहोत आणि त्याचा व्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन हिट करावी लागणार आहे। तर चला आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय, धन्यवाद।